मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्यानं तपास एटीएस कडे। तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढ़ता येतो का असं विचारत हल्ला केला होता। आरोपीनं इसिस आणि जिहाद असे शब्द लिहिल्याची नोट आढळली। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्याचं तपासातून समोर। मीरा रोड मधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला मेडिकलसाठी नेलं। कलमा वाचता येतो का, नमाज पढ़ता येतो का असं विचारत हल्ला केल्याचं समोर। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोड मधील चाकू हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात पहिल्यांदा धर्म विचारून वार करण्यात आले। मीरा रोड मधील चाकू हल्ला प्रकरणावर गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील कॉर्पोरेट कंपन्यांनी धर्मांध जिहादी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना हाकलून दिलं पाहिजे, पडळकरांची संतप्त प्रतिक्रिया। सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमदार संजय गायकवाड यांची मागणी। वातावरण खराब करण्याचा हेतू नाही, पण महाराजांचा आदर झाला पाहिजे, अशी ही प्रतिक्रिया। निरर्थक वाद उभा झालाय। छत्रपती शिवरायांचा अपमान कोणी करू शकत नाही। शिवाजी कोण होता पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1979 ला पुस्तक लिहिलंय, त्यावर आज वाद उभा करायचा, चर्चेत राहायचं हे योग्य नाही, अशी ही प्रतिक्रिया। बुलढाणा संजय गायकवाडांविरोधात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा, तर पोलिसांशी झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळी आंदोलक ताब्यात। संजय गायकवाडांची मगरुरी अजूनही गेलेली नाही। आम्ही कायदेशीर लढाई लढणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींकडून भूमिका स्पष्ट। 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघात जाणार, मग काय बोलायचं ते समोरासमोर बोलू। रोहित पवारांचा संजय गायकवाडांना आव्हान। रोहित पवार हिरोगिरी करू पाहतायत। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून रोहित पवारांवर टीका। अजित पवारांना न्याय देण्याचा खोटा आव आणला जातोय, असंही वक्तव्य। मुंबईत भाजपच्या पंजाबी नगरसेवकाचं मराठी आणि मालवणीत भाषण। जय कोकण बोलत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी भाषणाला सुरुवात केली। मुंबईतील विकासाच्या मुद्द्यावर तेजिंदर सिंग तिवाना यांनी मराठीत विचार मांडले। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9 कोटी 81 लाख, तर अंत्यविधीच्या दिवशी 16 कोटी 88 लाख देण्यात आले। रोहित पवारांचा आरोप, अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाले। रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ। व्हीएसआर कंपनीवर रोहित पवार आरोप करत असतानाच पार्थ पवार यांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास। गेल्या काही दिवसात व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करतायत। पार्थ पवारांच्या व्हीएसआर विमान प्रवासावरून अंजली दमानी यांची टीका। व्हीएसआर कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातातच कसे, दमानी यांचा सवाल। तर चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून, पार्थ पवार व्हीएसआर विमानात बसले कसे, जनतेला उत्तर हवीत, दमानी आक्रमक। मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती। व्हीएसआरच्या विमानातून प्रवासावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया। बुकिंग करणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द केलाय, पार्थ पवारांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट। दादांच्या अपघाताप्रकरणी तपासात गांभीर्यता दिसत नाही, रोहित पवारांचा आरोप। तर कर्नाटकातील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याची माहिती, मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार असल्याची अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली। रोहित पवारांचं वक्तव्य। रोहित पवार आज राज्यपालांची भेट घेणार। आज सकाळी 11 वाजता लोकभवनात भेट घेणार। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी भेट घेणार। राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही भेट घेणार असल्याची माहिती। अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी दादांच्या तिन्ही घरांबाहेर पूजा कुणी केली, फोटो दाखवत रोहित पवारांचा सवाल। दादांच्या राष्ट्रवादीतील काही जण खराच्या संपर्कात। दादांच्या अपघातावेळी खराच्या खात्यात उलाढाल का वाढली, रोहित पवारांकडून संशय व्यक्त।
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड तपासात मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट। सुनील तटकरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला अजित पवारांचा फोटो। व्हॉट्सअप स्टेटसवर फोटोसोबत कभी बैठो अकेले मैं तो गिरने लगता हूं, लगे है आंसू, कुछ गम है शायद जिन्हें सहज कर रहा है आंखों ने, असा शेर। अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 3 महिने पूर्ण। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। काँग्रेस हायकमांड मधील नेत्यांची सपकाळ भेट घेणार। काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट। हिम्मत असेल तर प्रताप सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय लागू करावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं सरनाईकांना आव्हान। मुंबईत राहायचं असल्यास मराठीत बोलावंच लागेल। वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी आराफत यांची प्रतिक्रिया। प्रताप सरनाईकांच्या मराठी भाषेबाबतच्या निर्णयाचंही स्वागत। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून बैठक। 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स परमिट रद्द होणार नाही। चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून पुस्तिकेचं प्रकाशन होणार। विधान परिषदेसाठी अजून 2 दिवस बाकी। बिनविरोध निवडणूक होणं हे कायमच चांगलं। वरिष्ठ नेते निर्णय घेतील, फॉर्म भरला जाईल तेव्हा कळेल। सुनील प्रभूंची प्रतिक्रिया। विलीनीकरणाच्या शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक, मात्र विलीनीकरणानंतर प्रहारला मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी। विधान परिषदेसाठी 70 ते 75 इच्छुक उमेदवारांची पक्षाकडे मागणी। सुनील तटकरेंची माहिती। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, तटकरेंकडून स्पष्ट। सरकारनं आरपीआयला 2 महामंडळांचं अध्यक्षपद द्यावं, रामदास आठवले यांची मागणी। तर आरपीआयला विधान परिषदेची 1 जागा देण्याचीही मागणी। चुकलात तर चुकीला माफी नाही, फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना इशारा। देवाभाऊ तुमच्या पाठीशी, पण चुकीला माफी नाही हे लक्षात ठेवा। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, फडणवीसांची लोकप्रतिनिधींना तंबी। शिवसेना पक्ष चिन्हाप्रकरणी आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही। कोर्टाच्या आजच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। 20 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पालिका कोट्यवधी खर्च करणार। महापौर बंगल्याला इटालियन मार्बल्स आणि टॉयलेट्सला नव्या टाइल्स बसवल्या जाणार। बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,43,57,000चा खर्च करणार। बंगला 4 वर्ष बंद असल्यानं वाळवीनं पोखरलाय। मुंबईतील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात सस्पेन्स कायम। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता, मात्र अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारनं तात्काळ मदत जाहीर केली आहे। सातारा जिल्ह्यासाठी 60,49,000 रुपये मंजूर। शेतकरी मदतीचा निधी बँक खात्यातून थेट कर्जासाठी वळता करू नका, शासन आदेशातून बँकांना महसूल मंत्री बावनकुळेंची तंबी। वर्ध्यामधील एका शेतकऱ्याची पोपटामुळे डाळिंबाची बाग उद्ध्वस्त, मात्र नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती। शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या, कोर्टाच्या सूचना। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील 13 गावांमध्ये खासगी विहिरींच्या अधिग्रहणाला मंजुरी। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे गेलाय। शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाईचं सावट असताना विहिरीचं अधिग्रहण केल्यामुळे 25,000 नागरिकांना दिलासा मिळणार। जळगावात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा भडका उडालाय। पाण्यासाठी समता नगरातील महिलांचा पालिकेवर धडक मोर्चा। पाणी द्या महापौर, पाणी द्या, असं जळगावात महिलांचा महापालिकेसमोर जोरदार एल्गार पाहायला मिळाला।
धुळ्याच्या साक्रीमध्ये लिलाव नाकारल्यानं शेतकऱ्यांना मार्केटच्या गेटवर कांदा टाकलाय। मार्केटमध्ये शेतकरी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते, मात्र व्यापाऱ्यांनी ठोस कारण न देता कांद्याचा लिलाव करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आलाय। लातूरच्या निलंगा तालुक्यात उष्माघातामुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू। शेतातून घरी परतल्यानंतर भोवळ आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती। त्र्यंबक वेळंबे नावाच्या 75 वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू। लातूरमध्ये संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। पादुका दर्शन सोहळ्यात 5 ते 6 कोटींचा खर्च झाला होता, मात्र उर्वरित रकमेचा हिशोब न देताच किशोर महाराज गायब झाल्याचा आयोजकांचा दावा। पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेअभावी नवजात बालकासह आईचाही मृत्यू। पालघरच्या धुंदलवाडीमध्ये वेदांता रुग्णालयातील प्रकार। प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा तर अतिरक्तस्रावामुळे आईचाही मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। जळगावच्या पारोळ्यामध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई। कुटीर रुग्णालय सहाय्यक कार्यालयीन अधीक्षकास लाच घेताना अटक। 2000ची लाच घेताना रंगेहात अटक, गुन्हाही दाखल। परभणीतील वडिलांचा स्वतःच्या मुलीवर अत्याचार। 20 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने 2 वेळा अत्याचार केला असल्याचं तक्रारीत नमूद।